आलं त्रिशू माझ्यासाठी सरप्राईज. ओ बापरे, काय टेंट हाऊस आणलं तू माझ्यासाठी. थँक्यू त्रिशू. किती मस्त आणलं तू. कुठून आणलं? गावावरनं आणलं. वाव, किती मस्त टेंट हाऊस आहे. थँक्यू सो मच त्रिशू. वेलकम. कुणी कुणी आणून दिलं त्रिशू? हा, तू आणलं? ऑनलाईन मागवलं होतं का? ओ बापरे, दुपारी काय खाल्लं होतं त्रिशू तू? काहीच नाही का? मम्मीने तुला जेवण नाही बनवून दिलं होतं? नाही, मी नाही जात. जा तू, तू जा तर टेंट हाऊसमध्ये जा तू. दुसरं काय? दुसरं घेईल? नाही, टेंट हाऊस दुसरं कशाला घेणार? ते एकच आपल्याकडे टेंट हाऊस आहे ना. ते काय काढते तिथून? रिंग काढतेस? आणि ते रिंग घेऊन कुठे चाललीस आता तू? हा, टेंट हाऊस मध्ये. हा, मग ते पिशवी आण ना ग त्रिशू इकडं. मग पूर्ण पिशवी आण ना इकडे. ते एक एक वस्तू आणण्यापेक्षा. काय आहे तिथं? इकडे दाखव, इकडे दाखव. काय आहे तिथं? दाखव दाखव. इकडे इकडे इकडे. काय आहे तिथं? दाखव. पत्ती? कसली पत्ती? झाडाची पानं आहेत. हो बापरे, दाखव ते झाडाची पानं. दाखव कुठे आहेत. त्रिशू, ते झाडाची पानं तोडायची नाही ना. हा, कानाला लावते. हे डॉक्टर? हो बापरे, डॉक्टरची किट आहे तुझ्याकडे. बॉल कुठं आहे? आता काय ते काय टेंट हाऊस मध्ये ठेवशील त्रिशू? वाव, छोटासा बॉल आहे ना. काय? आयफोन? ओ बापरे. तो का तिच्याकडे आयफोन पण येऊन गेला तो छैया छैयावाला. हा, ए डॉक्टरला फोन कर त्रिशू. मम्मीचे डोकं दुखतंय म्हणा. करतं डॉक्टरला फोन करतं. काय आलं? केलाय? काय बोलले डॉक्टर? हा, काय बोलले तरी डॉक्टर? बस ते बंद राहू दे, बंद राहू दे. आता ते टेंट हाऊस मध्ये ठेवतं सर्व सामान आता तुझा. हा, कुठे जायचंय? चालेल, चल चल आपण मम्मी काय करते बघूया. तू टेंट हाऊस मध्ये सगळं सामान ठेव. हा, हा येते ना तू, येते. चल, मी मम्मी काय जेवण बनवते विचारतो. हा, तू टेंट हाऊस खेळ. गायत्री, काय बनवते जेवणाला? चिकन. हा चालेल. म्हणजे कोणतं बनाय राणी? आपला काया मसाला बनाय राणी का लालवाला बनाय राणी का पुलाव टाकी राणी? तुमले कोणतं खाणे? लालवालं, कायवालं, धवेवालं, पुलाव काय खावा? मला काया मसाला ना खा नाही. मग बनायलेस. काय काळ्या मसाल्याचं बनवते ना. हा चालेल. आणि काय ते दुपारच्या चपात्या आहेत? हा, तुम्ही नाही आलेत ना, तुम्ही येतो ते घरी. हा त्रिशू, हा, छोटीशी पॅन्ट. हा थांब, तुला छोटीशी पॅन्ट ते टेंट हाऊस मध्ये ठेवती. ते माऊ घेऊन जाईल सगळी. जा ठेव पटकन तिथं. तेव्हा ते जिकू दिदी घेऊन जाईल ना तर सगळी खेळणी. जा ठेव तिथं. हे गायत्री, मला ते SIP नाही तर SIP किंवा RD करायची होती गायत्री. पण ते म्हणजे SIP बद्दल मला काही एवढं माहित नाहीये. आता SIP मधनं ते किती. त्रिशू, जा तिथं तिथं खेळ जा तू. तो बॉल घेऊन जातो. तो बॉल पडलाय बघ तिथं. तो बॉल घेऊन जा. तो बघ ना, तो बघ ना. हा बघ ना, बाथरूमच्या शेजारी. हा बघ ना, इथं दरवाजाजवळ बॉल पडलाय ना तिथं. त्रिशू, आई बघा. त्रिशू, तो बघ ना तिथं बॉल आहे ना. तेच तेच रे यार. हे बघ ना गायत्री, असं काय करते यार व्हिडिओ बनवताना. कुठे मम्मीचा मोबाईल? कुठे आहे? कुठे ठेवला काय माहिती? मम्मीचा मोबाईलच भेटत नाहीये. आहे तर तेच मित्रांनो. आता म्हणजे ते मला ते SIP बद्दल तर काही एवढं माहिती नाही. ते म्हणजे ते म्युच्युअल फंड वगैरे त्याच्यामध्ये ते काय ते पैसे वगैरे ते दर महिन्याला 1000 रुपये टाकायचे, 2000 रुपये टाकायचे. कारण की असे मित्र वगैरे सांगतात की तुम्ही SIP वगैरे करा म्हणे. कारण की मित्रांनो, सेव्हिंग म्हणजे अशी होत नाहीये. कारण की जेवढी पगार येते ना तेवढं म्हणजे पूर्ण दिवसभरच्या खर्चाला पूर्ण पैसे निघून जातात मित्रांनो.
तर म्हणजे वाटतं की थोडंफार तरी सेव्हिंग करू बाबा, थोडीफार तरी सेव्हिंग करू. कारण की मंथ एंडिंग येईपर्यंत ना पूर्ण खर्च होऊन जातात. म्हणजे काय करायचं काय नाही तेच समजत नाही. पैसे कसे सेव्हिंग करायचे, काय करायचे. आता मी मागच्या टायमाला आर-डी केली होती मित्रांनो थोडेफार, म्हणजे 2 जे काय ते तुम्हाला क्लिअर सांगतोय. आत्तापर्यंत माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगत आलोय. माझ्या पर्सनल गोष्टी असो, काही असो, तुम्हाला मी आज तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत, आज तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे पूर्ण माझे परिवारासारखे झालेत तुम्ही. माझं काय चुकलं बिकलं बोलताना तर तुम्ही मला सांगतात, तर मी त्याच्यामध्ये काहीतरी सुधारपणा करतो. तर तेच मित्रांनो म्हणजे आता मी जेव्हा 2000ची आर-डी केली होती, ते 6 महिन्यासाठी केली होती मी, तर मला ते 12,000 रुपये भेटले होते. गायत्री, जसे ते 12,000 रुपये आलेत, त्याच्यातलं आपण काय केलं का? काहीच नाही. काहीच नाही केलं ना. मित्रांनो जसे ते 12,000 रुपये आलेत ना, सगळे असे खर्च झालेत ते. हे आणि ते आणि हे खायला आणि ते प्यायला आणि याच्यामध्येच खर्च झालेत मित्रांनो. घरामध्ये 1 रुपयाची सुद्धा वस्तू घेतली नाही आम्ही. हा त्रिशू, चालू करून देऊ? काय आलं, तू नेट नाही चालू केलं? हा, नेटच नाही चालू होते. हा, थांब आता चालू होईल. तिथं टेंट हाऊस मध्ये बस तू, मग तिथं चालू होईल. जा टेंट हाऊसच्या मध्ये, तिथं बस ना, टेंट हाऊस मध्ये बस. तिला बघते तिला मोबाईल पाहिजे मित्रांनो 2 मिनिटं बघण्यासाठी, कारण की ते दिवसभर पण म्हणजे जास्त काही मोबाईल बघितला नाही तिने. नाही बघितला ना गायत्री? नाही. तेवढं देर बरं, नको देत जाऊ तिला जास्त मोबाईल. हे नेटच संपलं वाटतं गायत्री तुझं. नेट संपलं ग त्रिशू मम्मीचं. ती बघ आता रडायला लागली गायत्री ती. तिला आता नेट कुठून आणू मग त्रिशू? नेट नाही ना आता मोबाईल मध्ये. पाहिजे तुला? हा ठीक आहे, थांब तुला मोबाईल देतो मी. दुसरा मोबाईल देतो. तिथं बघ, तिथं कपाटामध्ये दुसरा मोबाईल ठेवलाय का बघ. तिथं कपाटामध्ये बघ. मम्मीचे कपडे ठेवले आहेत ना, तिथं बघ. मम्मीच्या कपड्यांमध्ये बघ तिथं. बघ ना तिथं. तर तेच मित्रांनो, मग आता म्हटलं, आता परत विचार केला की चला म्हटलं आता इन्क्रीमेंट पण होणार आहे. इन्क्रीमेंटला म्हणजे टाईम आहे अजून. अजून काहीतरी जुलै ऑगस्टमध्ये इन्क्रीमेंट होणार, कारण की थोडीफार जर वाढून येतील तर म्हटलं परत आर-डी करून घेऊ म्हटलं ना. आर-डीमध्ये कसे जास्त काय पैसे रिटर्न भेटत नाही मित्रांनो. हा त्रिशू, ते नाही अजून असेल बघ त्या कपड्यांमध्ये बघ, तिथं मोबाईल आहे का बघ, ते ठेव. तर तेच मित्रांनो परत म्हटलं आर-डी करून घेऊ म्हटलं ना. आर-डीमध्ये कसं फक्त काय 5 का 6% रिटर्न भेटतं मित्रांनो, जास्त पण काय भेटत नाही. आता मी जेव्हा ती 2000ची केली होती, मला 12,300 रुपयेच काहीतरी भेटले होते वरती. तर बोलतात की SIP मध्ये जास्त भेटतात म्हणे, पण नाही सापडत ते. अच्छा. मग आता दुसरा मोबाईल नाही ना ग त्रिशू आपल्याकडे, तो एकच मोबाईल आहे ना. हा, तुला आता मोबाईल कशाला पाहिजे सांग बरं मला. तुला पाहिजे त्रिशू? आता हे बघ, तू आता आईस्क्रीम खाल्लेली आहे, ठीक आहे. तू आता काही थंड पण मागू नको, कारण की ना ते ॲपी पिझ्झा अगर पिशील ना तू, तर तुला परत सर्दी येऊन जाईल. नाही आता दुकान बंद झालं, तिथं नाही आहे आता. ॲपी पीस पण नाही भेटणार आणि काहीच नाही भेटणार त्या दुकानामध्ये. आता दुकान बंद झालंय ते. मग नाही आता तिला मोबाईल पण नाही द्यायचा गायत्री. ते मोबाईल बघून बघ तिचे डोळे किती खराब झाले. ए गायत्री, असं काय त्या डॉक्टरला फोन करूया आपण आणि डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चल, तिचे डोळे पण खराब झालेत. हा हा, औषध नाही, इंजेक्शन पण देणार आहे डॉक्टर. औषध द्यायचं? हा, मग त्या डॉक्टरला काय बोलशील तू? ताप आला आहे, सर्दी पण आली ना तुला? हा, मग तसं डॉक्टरांना सांग. म्हणा सर्दी पण आली आहे मला, ताप पण आलाय, ठीक आहे. आणि मी ना मोबाईल पण जास्त बघते, असं सांगशील ना तू? हा हा, मग चालेल. मग औषधी घेऊन घे, ठीक आहे. औषधी घेऊन घेऊया आपण. काय काय थोडा बघते? मोबाईल थोडाशाच बघते ना. मग थोडा बघितला तरी ते डोळे खराब होतात ना ग त्रिशू. तेच मित्रांनो बघू आता. SIP म्हणजे ते जरा शेअर मार्केट सारखं आहे म्हणे ते SIP. मला अजून त्याच्यातल्या बद्दल काही माहित नाही, पण तुम्ही जरा सांगा आर-डी करायची का SIP करायची, ते जरा कमेंट्स करून सांगा मित्रांनो, कारण की मला त्याच्यात एवढी आयडिया नाही. आता बघू ते बँकेमध्ये जाऊन काही गोष्टी विचारणारच आहे मी. हा त्रिशू, अच्छा डॅडी खेळते तू. तर म्हणजे जास्त काही नाही, महिन्याला फक्त म्हणजे 500-1000 रुपये काहीतरी आलेत ना सेव्हिंग म्हणून, तर ते टाकत जाईल. कारण की अशी सेव्हिंग काही होत नाहीये, म्हणून 1000 रुपये 500 रुपये. मुले कसं आहे आता, मुलीचं शिक्षण झालं काही ना काय, आता पुढे बऱ्याच गोष्टी जबाबदाऱ्या वाढणार आहेत, म्हणून जास्त नाही, फक्त 1000-500चीच ते काही SIP वगैरे करणार आहे. तर आणि योग्य राहील का बरं ते पण सांगा जरा, 1000 किंवा 500ची SIP केलेली.
ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मस्त जेवण पण बनतंय आता इथं. हे बघा मस्त आपलं येलो कलरचं हे आता चिकन बनतंय, इकडे भात टाकलेला आहे आणि आपण दुपारच्या चपात्या खाऊ ना गायत्री. दुपारच्या चपात्या खाऊ, तुम्ही काय बोलताय 8 दिवसात ते नाही ना, मग खाऊ ना, उलट काय आहे त्याच्यामध्ये. आणि तुमची चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय. हां हां, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही करायचं. मग नुसते व्हिडिओ बघते मम्मी. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर काय तरी.